काहीच होणार नाही. इकडचे काही केसेस मला दिल्यात लव जिहादच्या. काही पोलीस अधिकारी आहेत सगळ्यांवर बोलणार नाही. मोजके असतात बिर्याणीची आवड असणारे. त्याला बाहेर बिर्याणी आवडतं. आपला वडापावचे कांदे पोहे बिलकुल आवडत नाही. आणि मग लव जिहादची केस झाली. बापालाच विचारतात मुलगी तुमची आहे का? मग त्याला जरा उलट विचार ना, तू पण आमचाच आहेस ना? तर बाहेरून आणलेला आहे, आमचाच खातोस ना, आमच्याच पगारावर राहतो ना? हे जे काय युनिफॉर्म घातलाय, हे जे काय आमदार पद लावलंय, हे जे काय खासदार पद लावलंय ना, त्याच्या अगोदर आम्ही सगळेजण हिंदू आहोत हे लक्षात घेऊन जेव्हा तुम्ही जगाल तेव्हा ही तुमचीच आहे ना हे विचारायला कधी तुम्ही हिंमत करणार नाही. आणि मग लव जिहादची केस झाल्यानंतर केस घ्यायला तास लावायची. आणि मग सगळा ते काय ह्युमन राईट बीट गेल्यानंतर मग ती काही केस दाखल करायची. इकडच्या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना सांगितलं सरकार हिंदुत्ववादी आहे, गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर मजा येत नसेल ना तर अशी सगळी मस्ती करा, पण तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना ते बायकोला फोन पण लागणार नाही. आमच्या हिंदूंवर कोणीही वाकडं नजरेने पाहायचं नाही. लक्षात ठेवा, कुठल्याही माझ्या भगिनीचा केस अगर पुढच्या वेळी अगर पोलीस स्टेशन मध्ये आलं आणि ती पहिल्या अर्ध्या तासामध्ये जर ती केस दाखल झाली नाही ना तर 3 तासात नितेश राणे तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन धिंगाणा घालेल. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा, सोडणार नाही. हे कोणाला काही धमकी देत बसत नाही. पण शेवटी आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आम्हाला मारलं जात आहे. मी जेव्हा आता त्या घरामध्ये थांबलेलो, एक लव जिहाद मध्ये 2021 मध्ये एक ज्या मुलगी त्याची गेली तर वडील माझ्यासमोर येऊन तिथे उभे राहिले. माझी सैनिक काय करायची असतील तर कुठे करेन, माझी सैनिक काय माझ्यासमोर उभे राहिले. मग त्यांच्या डोळ्यात आसू येत होते, माया बोलू पण शकले नाही बिचारे. त्यांची मुलगी लव जिहाद मध्ये गेली आणि त्याला बापाची त्याला भावना समजून घ्या म्हणून पोलिसांना सांगेल हे अशा पद्धतीचे अश्रू परत माझ्या इकडच्या कुठल्याही हिंदू त्या मुलीच्या वडिलांच्या डोळ्यातून आले तर त्याच्यापेक्षा दुप्पट अश्रू तुमच्यातून डोळ्यातून काढण्याची गॅरंटी मी इथे तुम्हाला देऊन जा. मी काय गप्प बसा बसणार नाही. आमचं काय फक्त निवेदनापुरता मी काय माणूस नाही आणि ही भाषा मला येत पण नाही निवेदनाची. आपल्याला एक कार्यक्रम